नमस्कार मित्रांनो. 2 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे आपल्यासाठी कशा प्रकारे असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपणा सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला भरभराटीचं जावो, ज्या तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व किंवा यांचं जे दिसणं असतं ते खूपच सुंदर असतं. लोभसवाणं सौंदर्य असतं, म्हणजे कॉस्मेटिक सौंदर्य यांचं मुळातच नसतं. जन्मजाच सौंदर्याचं लेणं लाभलेलं ही तारीख आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची जर का फॅशन केली तरी ते त्यांना शोभते. म्हणजे फॅशनसाठी ठराविक पद्धतीचेच कपडे किंवा महागडे कपडे असायला हवेत असं मात्र यांच्यामध्ये दिसत नाही, कारण मुळातच सौंदर्य यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. आणि त्याच्या जोडीला त्यांचं बोलणं किंवा त्यांची वाणी, त्यांची जी वाणी असते तीसुद्धा खूप चांगली असते. म्हणजे एखाद्या विषयावर ते कित्येक वेळ ते बोलू शकतात आणि वाणीमध्ये सुद्धा तिखट शब्दांचा वापर नसतो, हे विशेष. दुसऱ्याला मान देऊन बोलणं आणि शब्द सांभाळून काढणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत यांच्यामध्ये थोडंसं पैशाची किंमत यांना चांगली ठाऊक असते. थोडंफार कंजूस तुम्ही म्हणू शकता, परंतु पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशाप्रकारे त्याचा विनियोग करायचा, कशाप्रकारे त्याची गुंतवणूक करायची आणि कशाप्रकारे कमवायचे याचं जन्मजात ज्ञान या व्यक्तींना नक्कीच असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात इमोशनल असतात, भावनातीत असतात, भावूक असतात. छोट्या मोठ्या गोष्टींचा भावनेने विचार करणारे असतात. याच्यामागे कारण एक आहे की या ज्या व्यक्ती असतात या कुटुंबाशी यांची जवळीकता जबरदस्त असते. ती एवढी जास्त प्रमाणात असते की कुटुंबातील व्यक्तींमध्येच किंवा कुटुंबातील माणसामध्ये स्वतःचा आनंद ते शोधतात. खास करून मातेबरोबर यांचं किंवा यांच्या आईबरोबर यांचं जे अटॅचमेंट असतं हे एका वेगळ्याच पातळीवर असतं. यांच्या जीवनात कितीही दुःख असते आणि घरातलं वातावरण चांगलं असेल तर मात्र हे सुखावतात. ही गोष्ट थोडी वेगळी आहे, इतर गुणामध्ये जाणवत नाही, परंतु यांच्यामध्ये ही गोष्ट निश्चित प्रकारे जाणवते. दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत करण्याची तयारी. या व्यक्ती असतात यांची मेहनत करण्याची तयारी जबरदस्त दिसून येते. त्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा या व्यक्ती अगदी सहजपणे पुढे जाताना दिसतात. याचप्रमाणे मेहनत करताना सुद्धा किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा आपल्याला अमुकच एक प्रकारचं कार्यक्षेत्र हवं असा यांचा अट्टाहास अजिबात नसतो. समोर जे काम येईल ते काम करणं, इमाने एतबारी करणं हा प्रकार यांच्यामध्ये चांगला दिसून येतो. प्रश्न फक्त हाच असतो किंवा अपेक्षा फक्त हीच असते की त्यामधून उत्पन्न मिळायला हवं आणि मिळणारं उत्पन्न हे बऱ्याच प्रमाणात कुटुंबासाठी खर्च करणारे या व्यक्ती असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाकडून फार मोठ्या यांच्या अपेक्षा नसतात. हळूहळू पायरी पायरीने पुढे जाणाऱ्या या व्यक्ती असतात. ही गोष्ट खूप चांगली यांच्यामध्ये दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात रमणाऱ्या असतात. या जन्मतारखेचे पुरुष जरी तुम्ही पाहिले तरी ते घरातलं काम करतील, त्याच्यामुळे त्यांना कमीपणा वाटत नाही. पुरुषी अहंकार मुळातच यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. ॲडजस्ट करणारा असतात. हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे असतो. त्याचप्रमाणे थोडंसं देवावरती विश्वास ठेवणारे असतात, देवभोळे असतात. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली असते. जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि त्या पाळणाऱ्या या व्यक्ती प्रामुख्याने दिसून येतात. एकंदरीतच सांगायचं झालं तर यांचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व असतं ते सुंदर असं, विलोभनीय असतं आणि त्यामुळेच यांची समाजामध्ये यांची जी इमेज असते, प्रतिमा असते, ती सुद्धा खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणारं जे वर्ष आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर येणारं वर्ष अतिशय उत्तम जाईल. म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्हाला चांगले लाभ होतील. मित्रपरिवाराकडून तुम्हाला चांगले सल्ले मिळतील. तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी हे संपूर्ण वर्ष खूप चांगलं राहील. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती विवाहोत्सुक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे संपूर्ण वर्ष चांगलं राहील. विवाह जुळणं, विवाह जमून येणं, प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारचे अनुभव या संपूर्ण वर्षामध्ये म्हणजे एप्रिल 2025 पर्यंत खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. इथे एकच गोष्ट सांगावीशी वाटते ते म्हणजे आरोग्य. आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान होण्याची शक्यता थोडी राहील. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इझी मनीच्या मागे जाऊ नका, झटपट पैशाच्या मागे जाऊ नका. बाकी जर का सांगायचं झालं तर हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं 2 ऑगस्ट ज्यांची जन्मदिनांक आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.